चला, समर्थ 11 विपक्ष भाई भाई 11 या दोन संघांच्या दरम्यान आपण हॅलोच आहे. दरम्यान भाई भाई 11 विपक्ष अर्थातच समर्थ 11 या दोन संघांच्या दरम्यान प्रकाश वाडवल आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील आणि सुमित अव्वद आणि त्याचबरोबर ते रवी आपल्याला हे दोन्ही बॅटर्स. विवेक नाडकर कृपया आपण संपर्क साधायचा या ठिकाणी. विवेक नाडकर हॅलोच आहे. चला, सामन्याला सुरुवात करूया. अर्थातच त्या ठिकाणी सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. निश्चितच त्या ठिकाणी समर्थ 11 विपक्ष भाई भाई 11 दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एका बाजूला युवा सुमित अव्वद जो सातत्याने या खेळपट्टीवरती चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारतो, पण दोन्ही सामन्यांचा जर विचार केला आपण तर निश्चितच त्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा कमी बनल्यात. इथं पहिल्या पूर्वार्धामध्ये सुमित अव्वद निश्चितच समर्थ 11 भाई भाई 11 संघाकरता धावा बनवणार का? गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील आपल्याला प्रकाश वाडवल आणि किन एक ताकदवान गोलंदाज. चला, लेट्स प्ले. पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्याकरता तेही सज्ज झालेत. समोर सुमित अव्वद पाहायला मिळतील. पहिलाच भीमर चेंडू आहे. यावेळेस मात्र पॉइंट मधून ढकललाय, पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल चौकार आलाय. हॅलोच एक 5 धावा दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळतील आणि आणखीन एक चांगला स्ट्रोक. सुमित अव्वद थांबणारा नाही आहे. वा, षटकार.
शिगवण यांच्या माध्यमातून सुमित अवध याच्याकरता 100 रुपयाचं पारितोषिक आलंय षटकाराकरता. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फुल बॅकलिपचा वापर त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय सातत्यानं. प्रकाश वाडवल यांच्यावरती पुन्हा एकदा केलाय वार एक्स्ट्रा कव्हर मधून. चेंडू होईल सीमा पार, येईल वन बाउंस चौकार सुमित अवधच्या बॅट. धावा धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. स्टेप आउट झाले, पुढे सरसावून फटका खेळायचा होता, तद्वत मात्र एक डॉट बॉल पाहायला मिळाला. एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अर्थातच काडे की टक्कर होणार, कारण एका बाजूला प्रकाश वाडवल आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच एक चांगल्या दर्जाची फलंदाजी ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये निश्चितच साकारतील. पण इथे सुमित अवध यावेळेस कवरच्या डोक्यावरून वा काय नजाक्यात बरा स्ट्रोक आहे. आणखीन एक वन बाउंस सीमा पार जाणारा चौकार सुमितच्या. धावफलकावरती पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. खूप साऱ्या धावा खर्च केल्या जात आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाहीये. चेंडू वन बाउंस सीमा पार बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार सुमित अवधच्या बॅट मधून. लाजवाब अफला तेवीस धावा बनल्यात. शेवटचा चेंडू शेष असेल. सातत्यानं वार, सातत्यानं आक्रमण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थातच सुमित अवध या बॅटर्सच्या माध्यमातून भाई भाई 11 ही भाईगिरी सिद्ध केले जाईल. यावेळेस मात्र कव्हरला विनाश आले. चेंडू खाली, जजमेंट चुकीची. एक नशिबाची साथ त्या ठिकाणी सुमित अवधला मिळताना पाहायला मिळेल. या दोन धावा धावफलकावरती ऍड होतील आणि बनल्या जातील ना त्या 25 धावा. 25 ऑन अ बोर्ड. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावांना त्या खर्च केल्या प्रकाश वाडवल यांनी. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये किती धावा बनल्या जातील तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरला. करा विनंती असेल टीम समर्थ 11 संघ कृपया आपण स्पीडअप करा. चेतन आले गोलंदाजी ट्रॅकवरती. अर्थातच षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता आणि समोर रवी देखील आपल्याला पाहायला मिळतील. पण सुमित अवध ज्याची आपण चर्चा करत होतो सुरुवातीला, तो हा एक अष्टपैलू खेळाडू, एक इमर्जिंग प्लेअर, उदयनमुख खेळाडू आपण पाहतोय. रिपोली टीममधून सातत्याने या मैदानावरती, या खेळपट्टीवरती चांगल्या दर्जाची फलंदाजी तो साकारत असतो. याही वेळेस एक चांगला स्ट्रोक, फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. अर्थातच त्या ठिकाणी प्रोटेक्शन चेंडूपर्यंत येईपर्यंत किती धावा काढल्या जातील दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 2 तर पूर्ण केल्यात आणि 2 धावांवरतीच त्या ठिकाणी संतुष्ट व्हावं लागेल. तिसरी मॅच आहे, सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. निश्चितच त्या ठिकाणी चुरस वाढणार आहे या स्पर्धेची.
27 धावा बनल्या धावफलकावरती. 27 ऑन बोर्ड आपण पाहतोय. आणि सुमित वद ज्यानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा ठोकल्या होत्या. षटक क्रमांक दुसरं हे प्रगती पथावरती आपण पाहतोय. काही वेळेस वाईट चेंडू असेल पंचाच्या माध्यमातून. निश्चितच त्या ठिकाणी जर विचार केला तर स्क्वेअर लीगला आपण पाहतोय बंटी जाधव सर आहेत. या स्वराज्य ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये ते सातत्यानं कामगिरी करतात. वन बाउन्सची वॉर्निंग या दरम्यान दिली जाईल. गोलंदाज चेतन याला निश्चितच त्या ठिकाणी एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि त्याचा फटका बसला तो गोलंदाज चेतनला. पुन्हा एकदा चेंडूला पडलाय, बरकटले जाईल आणि तद्वत मात्र एक अवांतर वाईटच्या स्वरूपात त्या ठिकाणी धावफलकावरती 29 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. चेतन पुन्हा भरकटले जातील लेगस्टिकच्या बरेचसे बाहेर आणि आणखीन एक अवांतर धाव. या दरम्यान धाव फलकावरती 30 बनल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक दुसरं हे मार्गस्थ आहे. 30 धावा आजच्या दिवसातील एक आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी धावसंख्या पहिल्या पूर्वार्धात बॅटिंग करत असताना टीम भाई 11 संघ उभारताना पाहायला मिळतोय. एक हलक्या हातानं त्या ठिकाणी फटका खेळल्या मनगटाच्या साह्याने कव्हर रिझनमध्ये सिंगल पाहायला मिळाली. सिंगलला 31 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. निश्चितच त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारतोय सुमित. ज्या सुमितला स्ट्राईकवरती येणं गरजेचं होतं ना, तो सुमित आता मात्र स्ट्राईकवरती येलाय आणि बऱ्याच कालावधीनंतर त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची फलंदाजी या रेपोली प्रीमियर लीगमध्ये तो साकारेल. 2 चेंडू 2 बॉल. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा आलेत. नंतर सलग 3 वाईड आलेत. नो बॉल 1 बॉल. क्या बात है. 31 तर पण एक चांगला स्ट्रोक मिड विकेटला डीपला प्रोडक्शन पाहायला मिळते. अर्थातच त्या ठिकाणी एक सिंगल पाहायला मिळाली आहे. सिंगलला धावफलक पुढे सरसवलं जाईल ना, ते 32 या आकड्यावरती. सई 11 संघाचे जे खेळाडू असतील त्यांनी कृपया या पॅव्हिलियनमध्ये येण्याची विनंती असेल. सई 11 कव्हरला प्रोटेक्शन आले. झेल टिपलाय आणि पहिला धक्का टीम भाई 11 संघाला रवी डगआउट कडे येतील. थँक्यू डीजे. 32 या आकड्यावरती धावफलक स्थिरवलंय. पहिला धक्का आलाय. तदनंतर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. वा चांगला चेंडू. यावेळेस अपट्रॅकर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला चेतनच्या माध्यमातून. बॅटर्स नेम टीम भाई योगेश. समर्थ 11 अर्थातच समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघानं मडगाव प्रीमियर लीग सीझन 3चं चॅम्पियन्सपद पटकावलं होतं आणि या रेपोली गावामध्ये ती ट्रॉफी आली होती. गुड्डू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. समर्थ बेंदुगडे या टीमचे प्रायोजक. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळालाय. चौकार या दरम्यान पाहायला मिळेल. तेल 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. टप्प्यात आलाय आणि त्याही फटक्यावरती
किती धाबा मिळाला. लॉंगॉनला प्रोटेक्शन अगदी मुस्तेत पाहायला मिळाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना क्या बात आहे. 2 धाबा पूर्णही झाल्यात. दुहेरी धाब्याने धावफलक पडून ससवलं जाईल ते 38 या आकड्यावरती. अर्थातच दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये सुमित अवध आणि योगेश ही जोडी किती धावा त्या ठिकाणी उभं करणार. अर्थातच 38 धावा आत्तापर्यंत बनवल्यात, पण येणाऱ्या 6 चेंडूवरती सुमित जास्तीत जास्त स्ट्राईकवरती थांबून समर्थ 11 संघाला एक तगडं आव्हान देणार का, की चांगल्या दर्जाची गोलंदाजी या स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 फेकण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती समर्थ 11 संघाच्या माध्यमातून येतील दिनेश आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा. या मॅचला खूप सारा वेळ आपणास त्या ठिकाणी खर्च झालाय. विनंती असेल टीम समर्थ 11 पहिला चेंडू यावेळेस मात्र उचली घेणारा चेंडू आणि त्यावरती फटका खेळायचा होता. अर्थातच सुमितला तद्वत मात्र एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अर्थातच स्लॉगवरचं षटक आहे आणि इथं मात्र फटकेबाजी करणं फार गरजेची आहे हे ठाऊक आहे सुमितला, आणि त्या अनुषंगानं तो सातत्यानं त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. 38 धावा बनल्यात. आणखीन एक चांगला स्ट्रोक बॅकवर्डमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सावकाश सावकाश, घाई करू नका. उद्या आपल्याला भाजीच्या स्टॉलवरती बसायचं आहे. क्रिकेट आपण वर्षातून एकच दिवस खेळतो. 2 धावा धावफलकावरती येतील. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावून जाईल ते 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. तर सुमितच्या षटकाराकरता आले 100 रुपयाचं कॅश प्राईज आमचे शिगवन साहेब यांच्या माध्यमातून. दरम्यान एक वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर वाईडनं 1 धाव धावफलकावरती येईल. 41 धावा धावफलकावरती बनल्या जातील. तिसऱ्या षटकाचा हा खेळ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. ओतून काढला. याही वेळेस सुमितनं अर्थातच ऑनसाईड रिजनला हा फटका सजवला जाईल. लॉंग ऑनला प्रोटेक्शन. वा चांगली फेकी, चांगली रनिंग बिटवीन. 2 धावा तिथं देखील पूर्ण केल्या जातील. दुहेरी धाबेने धावफलक पुढे जाईल ना ते 43 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूवरती जर एखाद दुसरा मोठा फटका आला ना तर चांगलं स्कोर कार्ड त्या ठिकाणी उभं केलं जाईल. कारण आतापर्यंत 43 बनले आहेत. म्हणजे वा, याही वेळेस लॉंग लेग मध्ये फटका सजवला आहे सुमितनं. त्यावरती धावा मिळतील 4 4 4 चौकार. जे 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू शेष असतील, शिल्लक असतील. गोलंदाज दिनेश यांचे. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये फटका सजवलाय सुमितच्या बॅट मधून. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. भाई भाई 11 संघाचे संघमालक रघुनाथजी बेंदुगडे साहेब खुश आहेत, कारण सुमित आवाज चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारतोय. आणखीन एक शेवटच्या चेंडूवरती तब्बल 6 धावा वसूल करणारा इट्स अ मॅक्सिमम षटकार पाहायला मिळतोय.
11 दोन्ही कॅप्टन्स प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस करूया आणि टॉस करण्याकरता या ठिकाणी विलासजी आव्हाड आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा नाणेफेक करायचं. या दोन्ही कॅप्टन्स प्लीज कम ऑन द प्रेझेंटेशन बॉक्स. आणि या दोन्ही संघांच्या दरम्यान या मॅचचा नाणेफेक केला जाईल. कॉल असेल सई 11. टेल इट इज कॉल, हेड इट इज. क्या बात आहे. आज तिन्ही मॅच मध्ये आणि चौथ्याही मॅच मध्ये हा हेड आलाय. स्वयं काय असेल निर्णय? फील्ड फर्स्ट. फील्ड फर्स्ट. काय सांगशील? सुरुवातीच्या 2 मॅच मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा येत नव्हत्या, पण सुमित आव्हाडनं चांगली फलंदाजी केली आहे. म्हणजे आता खेळपट्टी चांगली लय मध्ये आली आहे आणि रंगात आली आहे. बॅटर्सला देखील ती साथ देऊ शकते. किती धावांपर्यंत रोखू शकाल टीम सई 11 संघाला? 30-35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत असोसिएशनच्या फॉर्मॅटमध्ये आपण खेळत होतात, पण रेपोली प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना कसं फील करता? गावची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, संपूर्ण मुंबईकर मंडळ असतील, गावातील सर्व खेळाडू असतील, युवा वर्ग त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? नो कमेंट्स. विश ऑल द बेस्ट. या मॅच करता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सई 11 करण, एक महत्त्वाची मॅच, पहिला सामना जिंकण्याच्या उद्दिष्टानं टीम उतरणार, पण मागील वर्षी ज्या कमी जाणवल्या त्या पूर्ण करण्याकरता आणखीन एक संधी आली आहे या मॅचमध्ये. आणि टीम सई 11 संघाबद्दल काय सांगशील? कसं आहे ॲटमॉस्फिअर एकंदरीत टीमचं? तर टीम तर ह्या वर्षीची आमची चांगलीच आहे आणि आम्ही पहिला राऊंड मारण्याचा प्रयत्न चांगलाच करू, कारण आमचे प्लेयर पण 100% देण्याचा प्रयत्न करतील. आणि सर्वांचा जास्त विश्वास असेल माझ्यावर, कारण मी तर सध्या आउट फॉर्ममध्ये चाललेलो आहे, परंतु माझ्या टीमसाठी गुड लकिंग फॅक्टर ठरेल काय याचा पण मी प्रयत्न करेल आणि माझ्या टीमला सामना जिंकून देण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच. रेपोली प्रीमियर लीग चौथं पर्व आहे आणि तुम्हीही चौथ्या पर्वामध्ये खेळतात. या स्पर्धेची शोभा आज जर पाहायला गेले तर या स्पर्धेची चर्चा समस्त मणगावमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? या स्पर्धेचं खूप असं कौतुक वाटतं, कारण आमच्या गावच्या ग्रामस्थांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केला आणि आमचे मोठे म्हणजे दादा वगैरे आहेत त्यांनी पण म्हणजे चांगलं आयोजन केलं. खूप असे धावले म्हणजे आमच्यासाठी. आम्ही तर मुंबईला होतो, परंतु त्यांनी सर्व आयोजन करून चांगलं म्हणजे आम्हाला काही हे नाही दिला की बाबा तुम्ही पण या म्हणून, की आम्हीच करून घेतो असे ते बोलले. आणि चांगलं असं झालं आहे की 4थं पर्व आहे, त्यामुळे अजून रेपोली गावाचं नाव पण चांगलं चाललेलं आहे माणगाव तालुक्यात आणि खूप चांगलं वाटतंय. थँक्यू. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच करता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 59 धावांचं भलं मोठं लक्ष, भलं मोठी रनचेस 18 चेंडूमध्ये करायची आहे टीम समर्थ 11 या संघाला. प्रकाश वाढवल ज्यांच्यावरती खूप सारी दारूमध्ये रचणार आहे, ज्या पद्धतीनं सुमित आव्हाडनं पहिल्या पूर्वार्धामध्ये फटकेबाजी केली होती, त्याच ताकदीची फलंदाजी पाहायला मिळेल का प्रकाश आणि चेतन या जोडीच्या माध्यमातून? षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता स्वतः सुमित आलाय. अर्थातच एक अष्टपैलू खेळाडू या रेपोली गावातून, एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय. येणाऱ्या काही कालावधीत निश्चितच मणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तो देखील आपलं नाव कोरणार यातील मात्र शंका नाही. पहिला चेंडू या दरम्यान उचली घेणारा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून आली आहे 1 बाउन्सची वॉर्निंग सुमित आव्हाड करता. पहिला चेंडू एक बाउन्सर फेकला गेला, तदनंतर मात्र त्यावरती हुक करण्याचा प्रयत्न प्रकाश वाडवल यांचा जरूर राहिला, पण गोळीच्या वेगानं हा चेंडू फरार होऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. पहिला चेंडू हा डट बॉल राहिलाय. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा आणि सर्व खेळाडूंना ज्याची अतुरता लागली होती. वा, यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. तेच तर्रार चेंडू होता, मात्र दिशा थोडी खराब पाहायला मिळाली आणि त्याच कारणानं हा चेंडू अवांतर धाव समोरच्या टीमला देऊन गेलाय. अर्थातच एक धाव भली आहे, अवांतर सिंगल, आणि ती देखील ॲड होईल धाव फलकावरती. 59ची रनचेस आहे आणि 59 धावांची ही रनचेस त्या ठिकाणी करत असताना हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणखीन एक अवांतर धाव आली आहे धावफलकावरती. एक कॅल्क्युलेटेड माइंडसेटनं प्रकाश वाडवळ यांना फलंदाजी करावी लागेल, कारण क्षमता आहे या खेळाडूकडे आणि सातत्याने एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांनीही साकारली या मैदानावरती.
आज समर्थ 11 या संघाकरता त्या ताकदीची फलंदाजी ते करू शकतील का? ही भली मोठी रय्यास सिटीज 1 बाउन्सची वॉर्निंग दिली गेली होती आणि पंच सोडणार नाहीत. त्या ठिकाणी आमचे बंटी जाधव सर आहेत की ज्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहतो. आज दादली गावचं नाव टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये कोणी मोठं केलं असेल ना तर बंटी जाधव सर आहेत. आपल्या पंचांच्या कामगिरीनं साऱ्यांनाच आणि भल्या मोठमोठ्या स्पर्धांना त्यांनी भुरळ घातली. अक्षरशः तुम्ही जर पाहिलं ना तर पोलादपूरपासून श्रीवर्धनपर्यंत या संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये या 5ही तालुक्यांमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेकरता त्यांना जरूर आमंत्रण दिलं जातं. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. नो चेंडू असल्या कारणानं फ्री हिट असेल आणि तिथं देखील या 2 धावा ॲड केल्या जातील. अर्थातच दुहेरी धाबेने हे धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती संत गतीनं हे धावफलक पुढे सरसावलं जाते. अटॅकिंग क्रिकेट एका बॅटर्सला खेळावी लागेल. अर्थातच ज्या पद्धतीनं पूर्वार्धामध्ये सुमित आव्हादनं अटॅकिंग क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, पहिल्या षटकामध्ये त्यांनी 25 धावा तब्बल ठोकल्या होत्या. त्याच पद्धतीचं एखादं षटक मोठं बनवावं लागेल प्रकाश वाडवल यांना. अडवा बॅटनं फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेरचा चेंडू आहे. आणखीन एक अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड होईल. 6 धावा. जवळपास हा 3रा वाईट बॉल आलाय या षटकामधला. आत्तापर्यंत फक्त 2 वैध चेंडू फेकलेत सुमित अवादनं. तो देखील खराब गोलंदाजी करतोय, साकारतोय. बॅटिंग ज्या पद्धतीने केली ना त्या पद्धतीनं गोलंदाजी होणं अपेक्षित होतं. पण जमेची बाब म्हणजे कुठलाही मोठा फटका या दरम्यान पाहायला मिळालेला नाही आहे. अतिघाई संकटात नाही आणि टीम समर्थ 11 संकटात येणार. जरूर पाहतोय. अर्थातच 3 बॉल फेकले गेलेत अद्याप आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वा, आणखीन एक भन्नाट डिलिव्हरी पाहायला मिळाली. ही खासियत राहिली आहे अर्थातच या गोलंदाजाची. ज्या पद्धतीनं कमबॅक करतो ना तो कमबॅक मात्र वाकाडण्याजोगा असतो. 59 धावांचं लक्ष आणि या 59 धावांच्या लक्षाचा पाठलाग करत असताना ना खूप सारी मशक्कत, खूप सारी मेहनत घ्यावी लागेल. आणखीन एक वाईट स्वरूपाचा चेंडू आलाय. आणखीन एक भरकटलेली डिलिव्हरी पाहायला मिळते. अर्थातच सातत्याने जर विचार केला ना आपण तर फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेर चेंडू हा फेकण्याचं काम केलं जातंय. पण सुमित अबाद इथं कमबॅक करणार. यावेळेस देखील एक चांगला कुटप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. इथं एक डॉट बॉल पाहायला मिळेल. सात धावा या दरम्यान धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. षटकाची समाप्ती होईल. अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बनल्या जातील ना त्या फक्त 7 धावा. जवळपास 11 चेंडू हाताळले ते सुमितनं या षटकामध्ये.
हा लुत्सेक गोलंदाजी ट्रॅकवरती भाई आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच समर्थ 11 संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता हाताळण्याकरता प्राचारण केले गेले, पण समोर देखील रुपेश आहेत ज्यांना खूप सारी बॅटिंग करावी लागेल, कारण धावा अद्याप आलेल्या नाहीत, त्या धावा बनवाव्या लागतील. आणि कशा पद्धतीनं हे दोन्हीही बॅटर्स त्या ठिकाणी ह्या धावा बनवणार आणि टीम समर्थ 11 संघाला पहिला विजय संपादन करून देणार का? चला चला स्पीडअप करा, विनंती असेल टीम. भाई 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 11 संघ आपण थोडं स्पीडअप करा, अन्यथा त्या ठिकाणी पेनल्टीला आपणास सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू इथं काय घडणार? मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज धावचीतच्या स्वरूपात माघारी येईल. नवीन बॅटर शिवन मैदानाच्या आतमध्ये जाईल. यावेळेस भीमवर फेकलाय. नो चेंडू पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय आणि चेंडू मात्र बॅकवर्ड मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 2 धाबा आल्या आहेत. 2+9 अशा 3 धाबा धावफलकावरती. येणारा चेंडू मात्र फ्री हिट स्वरूपाचा पाहायला मिळेल. या 3 धाबा धावफलकावरती ऍड होतील. अर्थातच फ्री हिट असणार आहे. नो चेंडू भीमवर फेकला होता. तदनंतर मात्र जर विचार केला तर धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद. होत्या नव्हत्या त्या आशा आता मात्र गुंडाळाव्या लागणार. प्रकाश वाडबल माघारी परततील. मधून कोलाट टाकलेला चेंडू. वा, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते भाई यांच्या माध्यमातून. भाई भाई म्हणजे भाई स्वतः सिंगमवाले गोलंदाजी करण्याकरता उतरलेत आणि एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी तेही साकारतायत मैदानाच्या आतमध्ये. 15 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय. 59 धावांची रनचेस आणि हे रनचेस करत असताना त्या ठिकाणी खूप सारी मशक्कत. वाईट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सिंगल अवांतर येईल. 16 धावा 16 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. प्रकाश क्या बात आहे. पहा, क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटची ओढ आहे, पण मित्रांनो अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण 10वी 12वीची परीक्षा नुकतीच संपन्न झाली. बाईचा देखील उद्या 10वीचा शेवटचा पेपर आहे आणि आज तो मैदानात आहे. अडबा पॅटनं यावेळेस मात्र ऑन साईडला बटका सजवलाय. इथं लॉंग ऑनला प्रोटेक्शन डीपला सुमित पाहायला मिळाले. अत्यंत चपलाईनं चांगलं क्षेत्ररक्षण. या 2 धाबा धावफलकावरती ऍड होतील आणि 19 धाबा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू या दरम्यान या षटकातला शेष असेल अर्थातच भाई या गोलंदाजांचा. तर 19 धाबा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतील. आता मात्र बॅकफुटवरती पाहायला मिळेल टीम समर्थ 11 संघ. पुन्हा एक आव्हान तरल बॅटच्या स्वरूपात.
आणखीन एक भरकटलेला चेंडू दरम्यान 20 बनल्यात, 20 धावा धावफलकावरती आल्यात. 59ची ही रनचेस कुठेही मॅचमध्ये पाहायला मिळाली नाहीये. कमबॅक करताना टीम समर्थ 11 संघ. डॉट बॉल, शेवटचा निर्धाव चेंडूनं षटकाची सांगता आणि अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्याना त्या 10च्या सरासरीनं 20 धावा. चला स्पीडअप करा विनंती असेल टीम बाई 11 संघाला. दरम्यान नवीन गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील सीतारामजी जांभरे. एज इज अ जस्ट नंबर. आम्ही आमच्या काळामध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलो आणि आज या रेपोली प्रीमियर लीगच्या अर्थातच स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि ती संधी सोडणार नाही आहेत. सीताराम जांभरे एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी साकारतील आणि निश्चितच युवा खेळाडूंसमोर आपलाही क्लास ते दाखवतील. एक सिंगल आली आहे, सिंगलने 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 59ची रनचेस आणि मॅचवरती पकड बाई 11 संघानं वा मजबूत बनवले. एक डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाले. तुमच्याकडे युवा टॅलेंट आहे तर आमच्याकडे देखील अनुभव आहे. आम्हीही आमच्या काळामध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्या ठिकाणी खेळलोय आणि तेच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनुभवाचं रूपांतर त्या ठिकाणी एक्झिक्युशनमध्ये सीतारामजी जांभरे यांच्या माध्यमातून अफलातून 3ही चेंडू पाहायला मिळाले. 21 या आकड्यावरती धावफलक मात्र जैसे ते आपण पाहतोय. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा तुम्ही पाहताय रेपोली प्रीमियर लीग सीझन 4. आणखीन एक चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. सातत्यानं एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी साकारतायत टीम बाई 11 संघाकरिता आणि अगदी विजयाच्या समीप नेऊन ठेवले या गोलंदाजाने. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. अर्थातच सुमित अवधनं पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 चेंडू फेकले पण सीताराम जांभरे यांनी पहा एकही अवांतर चेंडू अद्याप फेकलेला नाही आहे. हा 5वा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय. शेवटचा चेंडू या इनिंगचा शेष असेल आणि यानंतर टीम नेत्रा 11 आणि टीम सई शिवांश 11 आपणही रेडी राहायचं आहे. सई 11 एक मजबूत संघ समजला जातोय. अर्थातच प्रबळ दावेदार समजला जातोय. अविनाश भोईर त्याचबरोबर आमचे पिसाळ साहेब या संघाचे संघमालक आणि प्रमुख दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. कारण प्रवीणजी सालुंखे या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांची बॅटिंग येणाऱ्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला विनंती असेल आणि या मॅचमध्ये विजयी होते टीम बाई 11 संघ. टीम